आज आपण अ पासून आहा पर्यंत मुळाक्षरे बघणार आहोत. ही मुळाक्षरांची गंमत पाहायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया ना या मुळाक्षरांची गंमत. अननस. अननसाला इंग्लिशमध्ये पायनॅपल म्हणतात. अननसाचा ज्यूस खूप टेस्टी असतो. आता म्हणा अननस. अननस. आई. आईला इंग्लिशमध्ये मदर म्हणतात. आई आपल्या बाळावर खूप खूप प्रेम करते. आपल्या बाळासाठी ती छान छान जेवणही बनवते. आता म्हणा आई. आई. इमारत. इमारतीला इंग्लिशमध्ये बिल्डिंग म्हणतात. इमारत खूप उंच असते. आता म्हणा इमारत. इमारत. इडलिंबू. इडलिंबूला इंग्लिशमध्ये बिग लेमन म्हणतात. इडलिंबूपासून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं. आता म्हणा इडलिंबू. इडलिंबू. उखळ. उखळाला इंग्लिशमध्ये मॉर्टर म्हणतात. आजी उखळामध्ये चटणी बनवते. आता म्हणा उखळ. उखळ. ऊस. उसाला इंग्लिशमध्ये शुगर केन म्हणतात. उसाचा ज्यूस आपल्या आरोग्यासाठी खूप छान असतो. आता म्हणा ऊस. ऊस. ऋषी. ऋषी एकांतात ध्यानधारणा करतात. आता म्हणा ऋषी. ऋषी. एडका. एडकाला इंग्लिशमध्ये रॅम म्हणतात. एडकाला लढण्यासाठी 2 शिंगे असतात. आता म्हणा एडका. एडका. बॅट. बॅटने आपण क्रिकेट खेळतो. आता म्हणा बॅट. बॅट. ऐरण. ऐरणीला इंग्लिशमध्ये एन्व्हिल म्हणतात. लोखंडाला ठोकून आकार देण्यासाठी ऐरणीचा उपयोग केला जातो. आता म्हणा ऐरण. ऐरण. ओठ. ओठांना इंग्लिशमध्ये लिप म्हणतात. आपल्याला बोलण्यासाठी ओठांचा उपयोग होतो. आता म्हणा ओठ. ओठ. बॉल. बॉलने मुले खेळतात. आता म्हणा बॉल. बॉल. औषध. औषधांना इंग्लिशमध्ये मेडिसिन म्हणतात. आजारी पडल्यानंतर आपल्याला डॉक्टर औषधे देतात. आता म्हणा औषध. औषध.
अंगठी. अंगठीला इंग्लिशमध्ये रिंग म्हणतात. ताईच्या हातात अंगठी खूप छान दिसते. आता म्हणा अंगठी. अंगठी. आहा स्वतः. बाळांनो, नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. आता म्हणा आहा स्वतः. आहा स्वतः. मग आवडला ना व्हिडिओ? असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या M1K2 TV चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक यू.